आज या ठिकाणी आपल्या कामधेनू अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या 31व्या गळीत हंगामाच्या निमित्ताने व्यासपीठावरती जमलेले सर्व संचालक व खाली बसलेले अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे सर्व मालक, इकडल्या बाजूला चालक साहेब, खऱ्या अर्थाने जर एक विचार केला, अगस्ती सहकारी साखर कारखाना रोडच्या बाबतीमध्ये आपण मगाशी म्हणालात का आम्ही अथक प्रयत्न केले, ते प्रयत्नातून अगस्ती कारखाना रोडला एवढा निधी आणला. परंतु त्या रोडला निधी आणण्यासाठी किती संघर्ष आम्हाला ग्रामस्थांना करावा लागला, जमीनधारकांना करावा लागला. महात्मा फुले चौकामध्ये आम्ही आंदोलन घेतलं, शेटेमाळ्यामध्ये आंदोलन घेतलं, त्या ठिकाणी नाविलाजानी तिथं रस्ता आम्हाला उखडावा लागला. त्याच्यानंतर आमच्या आरोग्याची काळजी घेतली गेली. इथून पाठीमागे आमच्या सर्व कारखाना रोडच्या जमीनधारकांनी धूळ खाली, मळी खाली, माती खाली, त्याच्यामध्ये आमचं आयुष्य सगळं आत्तापर्यंत गेलं. 30-40 वर्ष माणसाला आयुष्य, त्याच्यामधलं 5-10 वर्षाने आमच्या लोकांचं आयुष्य कमी झालेलं आहे. ज्यावेळेस अजितदादा पवार या कारखान्यावरती आले, कारखान्याची निवडणूक झाल्याच्या नंतर, त्यावेळेस खऱ्या अर्थाने दादांकडे आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलं 2 ठिकाणी, आणि त्या निवेदनाचा विचार करून त्याच्यानंतर हा निधी कारखाना रोडला महायुती सरकारच्या माध्यमामधून या ठिकाणी आलेला आहे. त्याबद्दल मी त्यांच्यावर आभार मानतो. विषयाकडे जातो मी. पान नंबर 25वरती एक 11 नंबरचा विषय आपण टाकलेला आहे, साखर व्यापारी देणे. आता साखरीचं व्यापाऱ्यांना देणं आपण 4,98,84,411 रुपये दाखवलेले. म्हणजे हे नेमके आम्हाला कळलं नाही की हे व्यापाऱ्यांना कुठलं देणं आहे. व्यापाऱ्यांना आपण साखर देतो म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेतो, पण हे व्यापाऱ्यांना साखर व्यापारी देणे आपण म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पान नंबर 34वरती आपण नफा तोटा परिशिष्ट 2 पगार व मजुरी म्हटलेले आहे. त्याच्यामध्ये 31/3/2024 अखेरपर्यंत पगार व मजुरी 16,55,65,446 रुपये म्हटलेले आहे. आणि आत्ताची 31/3/2025 अखेर म्हटलेले 16,64,35,158. परंतु ह्या मधल्या पिरियडमध्ये 1 वर्षामध्ये आपल्या अगस्ती कारखान्याचे किती कर्मचारी रिटायर झाले, किती जणांनी VRS घेतलेला आहे, याचा जर विचार केला तर हा आकडा जवळजवळ 9 लाख रुपयांनी वाढलेला आहे या ठिकाणी दिसतोय. कारण की बोनस व सामुग्री अनुदान जे आपण म्हटलं ते कमी झालेले आहे मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये, परंतु इथं पगाराची रक्कम कमी झालेली दिसत नाही आहे. त्यानंतर पान नंबर 35वरती आपण इथे संचालक मंडळाचा तपशील दिलेला आहे. व्यवस्थापकीय खर्च म्हटलेले आहे, संचालक मंडळ बैठक भत्ता वगैरे ते म्हटलेले. त्याच्यामध्ये 2 नंबरला म्हटलेले संचालक मंडळ प्रवास खर्च 2,37,084 रुपये. त्याच्यानंतर कर्मचारी प्रवास खर्च म्हणलेले 4,04,718 रुपये. आणि पुन्हा 12 नंबरला पुन्हा तुम्ही टाकलेले वाहन भाडे 29,21,326 रुपये. मग हे वाहन भाडं नेमकी कसलं आहे? आपल्याला कारखाना वाचवायचा आहे, 100% वाचवायचं आहे. प्रश्न अनेक आहे, पण उत्तर एकच आहे, ही कामधेनू वाचली पाहिजे. आजपर्यंत आपण एवढंच पाहत आलोय. सगळे सभासदांचे प्रश्न येत आहे, त्या प्रश्नावरती उत्तर एकच आलं पाहिजे, कामधेनू वाचली पाहिजे. ही कामधेनू वाचलीच पाहिजे, पण ही कामधेनू वाचवणारे सभासद मेले नाही पाहिजे, ते सभासद सुद्धा जगले पाहिजे त्याच्यामध्ये. या अर्थाने सुद्धा आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. वाहन खर्च दाखवलेला आहे याच्यामध्ये, परंतु फक्त प्रश्न एवढाच आहे का हा वरचा जो प्रवास खर्च दाखवला त्याच्यामध्ये हा जो वाहन भाडे म्हटलेला आहे 29,21,000, याच्यावरती फक्त खुलासा द्यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉन्ग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे,
कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.